भर पावसात न भिजत आणि थोडा नाश्ता करत आम्ही चाललेलो माथेरानला. मी माथेरानला फर्स्ट टाइम चाललेलो आणि माझ्यासाठी हा एक्सपिरियन्स खरंच खूप सुंदर होता. माथेरानला पोहोचल्यानंतर आम्ही हॉर्स रायडिंग करत आमच्या रिसॉर्ट पर्यंत गेलो. आम्ही अलेक्झांडर रिसॉर्ट मध्ये आमचा स्टे बुक केला होता आणि इथल्या रूम्स तर एक नंबर आहेत. आम्ही ट्रॅव्हलिंग करून एवढं थकलेलो, त्यात असा हा कोझी बेड बघून आम्हाला कळालं की सुख म्हणजे नक्की काय असतं. आणि त्यात हा असा बाल्कनी व्ह्यू बघून तर आमचा सगळा थकवा निघून गेलेला. असा व्ह्यू बघून खुश होत होतो तो पण हिचं सुरू झालं. त्यानंतर आम्ही फ्रेश होऊन लंच करायला गेलो आणि या रिसॉर्टमध्ये तुम्हाला सगळं प्युअर व्हेज जेवण मिळतंय. जेवण खूप छान झालं होतं आणि इथला स्टाफ पण खूप हेल्पफुल होता. म्हटलं आता निवांत जेवायचं आणि जाऊन झोपायचं, पण यांची काय बडबड आयुष्यभर थांबतच नाही. झोपलेल्या माणसाला इझिली उठवता येते, जी नाटकी करतात त्यांना उठवता येत नाही, त्यांना जास्त कष्ट लागतं करायला. तिला आता जेवण परत भूक लागल्या, त्यामुळे आम्ही चाललो चहा प्यायला. कॉफी अँड मॅगी. हा, मॅगी पण खायची आहे तिला. तुला तर एकाच ठिकाणी बसून राहायचं होतं. त्यांची परत आणि कशावरनं तर भांडणं सुरू झालेली. म्हटलं आपण गप चहा पिऊया, आपल्याला डोक्याला काही शॉट नको. तोपर्यंत चहा सांडला. कधी आम्ही आलोय आणि काय पाडलेलं नाही, असं आयुष्यात झालेलंच नाही. मग म्हटलं जाऊ दे, आपण जरा निसर्गाचा आस्वाद घेऊया म्हणून आम्ही वॉकिंग साठी गेलो. तिथून आम्ही मार्केटला गेलो आणि तिथल्या एका माकडाने या बिचारीचा कोक हातातनं ओढून घेतला. अजून काय ओढून घ्यायला नको म्हणून आम्ही बाकीचं सामान असं टी शर्ट मध्ये घालून घेऊन आलेलो, कारण इकडची माकडं खूप त्रास देतात. शेवटी आम्ही डिनर साठी गेलो आणि इथले लंच, हाय टी, डिनर सगळंच एकदम भारी. हे अशी प्लेट भरून घेतलेली की तिथं काउंटरला कमी आणि ह्याच्या प्लेट मध्ये जास्त फूड दिसत होतं. स्वीट डिश मध्ये सकाळी श्रीखंड होतं आणि आता स्ट्रॉबेरी आईस्क्रीम होतं आणि इथं तीन वाट्या स्ट्रॉबेरी आईस्क्रीम घेतलेलं. नाईट ट्रेकिंग आणि मूवी स्क्रीनिंग असे 2 ऑप्शन आम्हाला दिलेले, पण आमच्यातले 800 लोक नाईट ट्रेकिंगला गेलेच नाही, त्यामुळे आम्ही मूवी बघत बसलो. डिनर, मूवी स्क्रीनिंग आणि डॉगेश भाई बरोबर खेळून झाल्यानंतर इकडे ट्रॉली पलटी झालेली. छोटे अच्छेचे काम कर. सकाळी उठल्या उठल्या ब्रेकफास्ट करायला गेलो आणि त्यानंतर थोडंसं बॅडमिंटन खेळून आम्ही आवरलो. जर तुम्हाला पण या रिसॉर्टला यायचं असेल तर हा नंबर आहे ज्याच्यावर तुम्ही इन्क्वायरी करू शकता. आम्ही चेकआउट करून निघतच होतो तोपर्यंत हिला भूक लागली. या माझ्या 2 प्लेट आहेत, बाकीच्यांच्या एक. आणि जेवतानाच एवढा मोठा पाऊस सुरू झालेला की आमचं बाहेर पडणंच अवघड झालेलं. शेवटी 2 तासांनी पाऊस कमी झाला आणि असा व्ह्यू बघत आम्ही कोल्हापूरला परत यायला निघालो.